एका छोट्या गावात जिथे रात्री 9 नंतर कुणीही बाहेर पडत नाही, तिथे विकास आपल्या मित्रांसोबत गणेश आणि सोनाली शहरातून आपल्या गावी सुट्टीसाठी येतो. गणेश सांगतो, इथं रात्री एक सावली फिरते, लोक म्हणतात ती की आपल्यासोबत कुणाला तरी घेऊन जाते. विकास हसतो, अरे बाबा, ह्या सगळ्या फक्त अफवा आहेत. रात्र होते. विकासच्या घराबाहेर शांतता असते, पण अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सुरू होतो. सोनाली खिडकीतून बाहेर बघते आणि तिला दूर एक काळी सावली हलताना दिसते. ती घाबरून म्हणते, तुम्ही पाहिलत का ती? गणेश लगेच पडदा लावतो, नको बघूस, तीच आहे ती सावली. पण विकास हट्टीपणाने बाहेर जायचा निर्णय घेतो. घराबाहेर भयान शांतता असते. बाहेर कोणाचीही चाहूल नसते. ते तिघे टॉर्च घेऊन गावाच्या रस्त्यावर जातात. आजूबाजूला अंधार, वारा आणि कुठेतरी कुत्रे भुंकण्याचा आणि पावलांचा हलका आवाज असतो. अचानक त्यांना एका झाडाखाली एक जुनी चप्पल दिसते. सोनाली म्हणते, ही कोणाची असेल? गणेश हळू आवाजात म्हणतो, कोणाचा तरी बळी गेलाय, कारण जो जातो तो अनवाणी असतो, तो परत कधी येत नाही. तेवढ्यात मागून आवाज येतो, कोण आहे तिकडे? ते तिघे दचकतात आणि त्यांना विकासची आई दिसते. ती रागाने म्हणते, तुम्ही इथे काय करताय? घरी चला लगेच. सगळे घरी परत येतात. आई दरवाजाजवळच हात दाखवून म्हणते, तुम्हाला माहीत नाहीये ही सावली कोणाची आहे ते. विकास विचारतो, मग कोण आहे ती? आई काही क्षण शांत राहते आणि हळू आवाजात सांगते, 10 वर्षापूर्वी या गावात एक मुलगी हरवली होती. लोकांनी तिला चोर समजून एवढं मारलं की त्यातच तिचा तडफडून मृत्यू झाला. पण ती निर्दोष होती. सगळे स्तब्ध. आई पुढे म्हणते, तिचा आत्मा मात्र अजूनही न्याय शोधतोय आणि जो कुणी रात्री बाहेर पडतो त्याला ती आपल्या जगात घेऊन जाते. तेवढ्यात दरवाजावर सगळे घाबरतात. विकास दरवाजा उघडतो. बाहेर कुणीच नसतं, पण जमिनीवर चिखलातले पावलांचे ठसे दिसतात, जे घराच्या आत जातात. सोनाली थरथरते. हे आत असं आलं? अचानक लाईट्स बंद होतात आणि अंधारात एक आवाज येतो, मला तुमच्या पैकी एकाकडून न्याय हवाय. गणेश ओरडतो, कोण आहेस तू? अचानक त्या सावलीचा भयानक आकार त्यांच्या समोर दिसतो, पण चेहरा सफेद पडलेला विकाससारखाच असतो. सोनाली घाबरून म्हणते, हे कसं शक्य आहे? आई रडायला लागते, कारण 10 वर्षापूर्वी त्या मुलीला मारणाऱ्यांमध्ये तुझे वडील होते. रडतच सांगते, आणि तू तिच्यासारखाच दिसतोस. सावली हळूहळू विकासकडे येते आणि म्हणते, आता माझा बदला पूर्ण होणार. अचानक सगळं शांत होतं. लाईट्स परत येतात. विकासचा टॉर्च खाली पडलेला असतो, पण विकास मात्र गायब झालेला असतो. दरवाजा उघडा पडलेला असतो आणि बाहेर नवीन पावलांचे ठसे दिसतात. ती सावली आता आपल्या न्यायासाठी पुढची शिकार शोधत आहे. आता कोण